नमस्कार, मी सुमित. तुम्ही पाहता एलएस मराठी 4च्या बातम्यांमध्ये आपलं स्वागत. पुण्याच्या इंदापूर नगर परिषदेच्या नवनिर्वाचित नगरसेवकांसह नगराध्यक्षांनी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांची भेट घेतली आहे. यावेळी अजित पवारांनी जनतेसाठी जोमानं काम करा अशा सकारात्मक सूचना दिल्यात. सांगलीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे जयंत पाटील यांच्या बॅनरची राज्यभरात चर्चा सुरू आहे. क्या बडा तो सबसे दम बडा आणि सगळ्यांना हाणलं नाही तर जयंत पाटील नाव सांगणार नाही या त्यांच्या गाजलेल्या डायलॉगचं पोस्टर ईश्वरपूरमध्ये लागलंय. त्याची एकच चर्चा सध्या राज्यभर सुरू आहे. चाकण नगर परिषदेचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा समोर आलाय. विजयी उमेदवारांना देण्यात आलेल्या प्रमाणपत्रावरील अधिकृत शिक्क्यावर वर्ष 2015 नमूद असल्यानं प्रशासनाच्या निष्काळजीपणावर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. ही चूक लक्षात आल्यानंतर 2 दिवसांनी दुरुस्त प्रमाणपत्र देण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षाची ही ठळक उदाहरणं ठरतायत. अकोल्याच्या तेल्हारामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेच्या नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार शिवानी थाटे यांनी पोलिसात तक्रार दाखल केली आहे. निवडणुकीतील ईव्हीएम मध्ये फेरफार झाल्याचा संशय व्यक्त करत एका अज्ञात व्यक्तीनं संदेश पाठवून 950 मतांनी पराभव होणार असल्याचं सांगितल्याचा आरोप एफआयआर मध्ये त्यांनी केला. भंडाराच्या तुमसर नगरपालिकेचा निवडणुकीचा निकाल घोषित झाल्यानंतर काढण्यात आलेल्या रॅली दरम्यान भाजपचे विजयी नगरसेवक पंकज बालपांडे यांनी एका महिलेला मारहाण करत शिवीगाळ केल्याप्रकरणी काल बालपांडे यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला होता. आता आणखी एक घटना घडली आहे. भाजपचे नगरसेवक पंकज बालपांडे यांची विजयी रॅली निघालेली असताना अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या विजयी उमेदवार वर्षा लांजेवार आणि त्यांच्या कुटुंबियांनी रॅलीतील लोकांवर अंडे फेकून मारल्यानं हा वाद वाढल्याचं आता समोर आलंय. या प्रकरणात आता पंकज बालपांडे यांच्या पत्नीच्या तक्रारीवरून वर्षा लांजेवार आणि त्यांच्या कुटुंबियांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. भर रस्त्यात कार्यकर्त्याला झापल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर चंद्रकांत खैरे यांनी खुलासा केलाय. रशीद मामू आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ठाकरेंच्या शिवसेनेच्या मोर्चावर दगडफेक केल्याचा आरोप खैरे यांनी केलाय. दगडफेक आणि दंगल प्रकरणात रशीद मामू तब्बल 1 वर्ष तुरुंगात होते. तसंच त्यांच्या कृत्यामुळे संभाजीनगर शहरात दंगल उसळली होती असंही खैरेंनी स्पष्ट केलंय. नांदेडमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेश सचिव जीवन घोगरे पाटील यांना 7 जणांनी अपहरण करून मारहाण केली. या प्रकरणी पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे. आमदार प्रताप पाटील चिखलीकर आणि त्यांचे पुत्र प्रवीण चिखलीकर, माजी आमदार मोहन अंबर्डे यांच्या सांगण्यावरून हे अपहरण झाल्याचा आरोप घोगरे पाटील यांनी केला. मावळ तालुक्यातील गड किल्ल्यांच्या संरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर आलाय. 31 डिसेंबरला गड किल्ल्यांवर नववर्ष साजरं करण्यावर निर्बंध घालावेत अशी मागणी गड संवर्धन दुर्ग संवर्धन संस्थेने केली आहे. वन विभाग आणि पोलीस प्रशासनाकडे लेखी निवेदन देत 31 डिसेंबरला कडेकोट बंदोबस्त ठेवण्याची मागणी देखील यावेळी करण्यात आली. मावळ तालुक्यातील दुधावरे खिंडीतून जाणारा मुख्य रस्ता सध्या अत्यंत धोकादायक अवस्थेत आहे. या रस्त्याच्या साईड पट्ट्या मोठ्या प्रमाणात खचल्यानं वाहन चालकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतोय. एखादा गंभीर अपघात होण्यापूर्वीच तात्काळ रस्त्याची दुरुस्ती करण्यात यावी अशी जोरदार मागणी केली गेली आहे. गेल्या 3 महिन्यांपासून बुलढाण्याच्या देऊळ घाटमध्ये चोरीचं प्रमाण वाढलंय. त्यामुळे नागरिक संतप्त झाले असून चोरांना लगाम लावून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे. पुढील 15 दिवसात कारवाई न झाल्यास लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा इशारा नागरिकांनी दिला. या होत्या आताच्या महत्त्वाच्या बातम्या. बघत रहा एलएस मराठी.